विठ्ठलरुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम। सर्व ग्रंथांपैकी श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीचे शब्द दडलेले आहेत। नामदेव महाराज म्हणतात, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी वोवी अनुभवावी। आपण एवढे ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, पण त्यातून आपण किती ओव्या अनुभवलेल्या आहेत हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। तर आपण भाव धरून ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर ते परमात्मा आपल्यावर नक्कीच कृपा करतो। संशय सांडूनी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी, एका जनार्दनी संशय सांडूनी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीचं पारायण करताना आपण सर्वांनी आपला संशय सांडला पाहिजेत, सोडला पाहिजेत आणि चित्त परमेश्वराचरणी एकाग्र केलं पाहिजे। चित्त एकाग्र केल्याने आपल्याला त्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळं काही समजतं। ज्ञानेश्वर माऊली हे संत होते। संत होते। एक दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करते। संत स्थिर आणि शांत का असतात? एका राज्यामध्ये एक राजा होता। राजा अहंकारी, अभिमानी असा राजा होता। त्या राज्यामध्ये असे संन्यासी जायचे। तो राजा प्रत्येक संन्याशाला प्रश्न करायचा की संत स्थिर आणि शांत का असतात? ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक संन्यासी त्या राजांना उत्तर द्यायचे, पण तो राजा ते उत्तर काही दिवस लक्षात ठेवायचा आणि पुन्हा विसरून जायचा। तसंच त्या राज्यामध्ये एक दिवस एक संन्यासी आले आणि पुन्हा त्या राजाने त्या संन्याशांना प्रश्न केला की संत स्थिर आणि शांत का असतात? तेव्हा त्या संन्याशांनी विचार केला की ह्या राजाने बऱ्याच जणांना हा प्रश्न केलाच असेल आणि बऱ्याच जणांनी त्यांच्या परीने त्या राजाला उत्तर दिलंच असेल, पण ह्याला असं नाही तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करू। तेव्हा त्या संन्यासी म्हणाले की हां, मी हे प्रश्नाचं उत्तर देईल, पण मला भविष्यवाणीही करायचे। राजा म्हणाले, नाही, मला फक्त हेच सांगा, मला भविष्यवाणी नको। तेव्हा सुद्धा संन्याशाने ऐकलं नाही आणि बळजबरीने हात घेतला। अरे, तुझी तर मृत्यू 5 दिवसात आहे, तुझी मृत्यू निकट आहे, तू 5 दिवसात मरणार आहेस असं सांगल्यावर ते राजा गडबडून गेला। मृत्यू म्हणल्यावर आपल्या सर्वांचंही तसंच असतं, आपण किती घाबरतो त्या मृत्यूला। तसंच त्या राजाची परिस्थिती तशीच झाली। तो धावत गेला। राजाने ज्यांना त्रास दिला होता त्या सर्वांना माफी मागितली, दान धर्म करायला सुरू केले, पूजापाठ करायला सुरुवात केली। पुन्हा ते 5 दिवस संपले। 6व्या दिवशी जेव्हा ते राजा त्या संन्याशाकडे गेले, म्हणाले, तुमची भविष्यवाणी तर खोटी ठरली, तुम्ही मला म्हणाले होता की 5 दिवसात माझी मृत्यू आहे। तेव्हा ते संन्याशी हसले आणि म्हणाले, तू मग या 5 दिवसात काय केला? तर राजा म्हणाला, ज्यांना मी त्रास दिलो होतो त्यांच्याकडे माफी मागितली, दान धर्म करायला सुरुवात केले, अजून पूजापाठ करू लागलो। असं म्हणल्यावर राजा हसले, संन्यासी हसले। संत आणि साधू स्थिर राहण्याचं कारण हेच आहे की ते त्यांच्या मृत्यूला लक्षात ठेवतात। जर तुझ्या मृत्यूला लक्षात ठेवलास तर तुला कोण्याच गोष्टीचं दुःख होणार नाही असं त्या संन्याशांनी त्या राजाला खूप छान उत्तर दिलं। आणि ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 22व्या वर्षी समाधीत जातात। मला तर असं वाटतं की जिथं संघर्षाचं आयुष्य सुरुवात होतं तिथंच त्यांनी समाधी घेतली। आपल्याला कितीही वर्ष झालं तर जगायचंच आहे, नातू बघला, पंतू बघला, अजून जगायचंच आहे आपल्याला। पण ज्या वयात त्यांना आयुष्याची सुरुवात करायची होती त्या वयात ते थांबले। त्यांचा अधिकार केवढा मोठा आहे की पांडुरंग परमात्माला म्हणतात, देवा बस झालं, आता मला थांबायचं आहे। एवढा मोठा माऊलींचा अधिकार होता, एवढे मोठे होते ते। त्यांच्याबद्दल आणि ज्ञानेश्वरीबद्दल माझी सांगण्याची योग्यता नाही, मला माफ करा काही चुकलं असेल तर। धन्यवाद।